नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, PMC 2026ची इलेक्शनचे ह्यावेळी आम्ही मागे म्हणले आणि बऱ्याच वेळा आम्ही म्हणणार आहे, ही जी इलेक्शन आहे ती न भूतो न भविष्यते इतका ह्या प्रकारामध्ये मोडते. याचं कारणं भरपूर आहेत, त्यामध्ये मी जास्त पडणार नाही. पण विशेष करून जे काय मोठे मोठे पक्ष वगैरे होते आणि त्यांचे उमेदवार, त्यांच्यातल्या त्या मारामाऱ्या, AB फॉर्म वगैरे हे आपण सगळं बघितलंच आहे. आणि आता नागरिकांमध्ये आणि जे काय मतदार आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ झालेला आहे की नक्की हा जो माणूस आहे तो पक्ष कुठला आहे, काय आहे, कदाचित त्यांच्या लक्षात असेल का तेही माहीत नसेल. मी मुद्दाम हे का म्हणतोय माहिती आहे का, की एवढे सगळे पक्ष आहे, पण आणखीन एक पक्ष तुम्हाला मी सांगतो आज, ते म्हणजे अपक्ष. मित्रांनो, अपक्ष हा व्यक्ती आहे ना, म्हणजे हा खरा लढवय आहे असं मी म्हणतो. कारण का त्याला कुठल्याही पक्षाचा सपोर्ट घेत नाही आहे. तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कामावर ही लढाई लढण्यासाठी पुढे आलेला आहे. त्यामुळं अपक्ष जे आहेत ना, त्यांच्याबद्दल मला तरी ॲज अ TV10 म्हणून मला विशेष अभिमानही वाटतो आणि कौतुकही वाटतं. तर आज आपल्याकडे असेच एक जे कोथरूडमधलं प्रभाग 11 आहे त्यातल्या एक उमेदवार आपल्याकडे आलेले आहेत, पूजा शिर्के. नमस्कार, मी पूजा भूषण शिर्के, प्रभाग क्रमांक 11, रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर. इथून अपक्ष म्हणून उमेदवार उभी आहे. गट क 7व्या नंबरला माझं चिन्ह आहे बॅट. तर आताच मी प्रस्तावना जी केली त्याच्यामध्ये मी म्हणले की वेगवेगळे पक्षांच्या विरुद्ध, अगदी म्हणजे दिग्गज पक्षांच्या विरुद्ध तुम्ही लढताय, अपक्ष लढताय. तर पहिला माझा मुद्दा हाच असणार की एवढ्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांना सोडून लोक तुम्हाला का मतदान करावं, त्यांनी का मतदान करतील? मी स्थानिक उमेदवार आहे आणि सर्वसामान्य घरातून आहे. ज्या एरियामधनं मी येते त्याच एरियामध्ये मी तिथे राहते. जेवढे सर्वसामान्य लोकांमध्ये आहे तिथंच माझं घर आहे, अजूनही आहे. तिथून माझं काम आहे. लोकांना माझा चेहरा ओळखीचा आहे. ओके. आणि आपलं काम चालू आहे आणि कामाचा प्रतिसाद जो आहे आपला तो छान आहे. समाजकार्याची आवड पहिल्यापासून आहे. माझे मोठे दीर भारत रामचंद्र शिर्के, त्यांच्यापासूनच आम्हाला आवड आहे. त्यांना BJP मध्ये मुरली अण्णांबरोबर त्यांनी भरपूर काम केलेले आहे. त्यानंतर माझे मिस्टर भूषण रामचंद्र शिर्के, त्यांनी छान काम केलेलं आहे. त्यांचंही काम आहे, आपलं पक्षाचं काम आहे. त्यामुळं पक्षाच्या काम करताना आपल्या कामामागे आपलं पदच असावं असातला भाग नाहीये. बरोबर आहे. पद नसतानाही त्यांनी छान काम केलेलं आहे आणि अजूनही काम करत आहेत. वा वा. तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या घरातले, तुमचे मिस्टर असू द्यात किंवा तुमचे दीर असू द्यात, हे पक्षांसाठी काम करतायत आणि कळत नकळत नागरिकांसाठी ते काम करतायत, समाजसेवा करतायत आणि पदाची लालसा त्यांच्यामध्ये नाही. तर अशामध्ये म्हणजे आता तो महिला गटामध्ये आला असल्यामुळे तुम्ही आता उभे राहिलेले आहात. तर म्हणजे हे तुमच्या मिस्टरांकडनं म्हणा किंवा तुमच्या दिरांकडनं प्रेरणा घेऊन तुम्ही काय काय कामं केलेली आहेत असं जरा एक थोडंसं सांगताल? आपल्या बचत गटामधनं काम चालू आहे. महिलांचे काही समस्या आहेत, त्या समस्या चालू आहेत. आता काही महिला तिथं आहेत, शिक्षित आहेत, बऱ्याच महिला शिक्षित आहेत, त्यांना घर बसून काम नाहीये. त्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तो आपण प्रयत्न करत आहोत. किंवा आपल्या गटारीच्या समस्या आहेत. आता आपण एक केलेला आहे, माझा प्रभाग माझी जबाबदारी आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, त्याच्यात मार्फत आपण काम करत आहोत. आज जर आपल्याला फोटो काढून फोटो येतो व्हॉट्सअपला आणि त्यावरती आपलं काम सांगितलं जातं की ताई इथे लाईट नाहीये, तर ते दुसऱ्या दिवशी लगेच काम झालेलं असतं. वा वा. म्हणजे हे माझा प्रभाग माझी जबाबदारी. आपल्या ज्या वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व मध्ये जी कामं होतात ती भाऊंच्या मार्फत होतात. गटारीचं काम असू देत, महिलांचे काही प्रॉब्लेम्स असू देत, दवाखान्याचे प्रॉब्लेम्स असू देत,
लाईटचे प्रॉब्लेम्स असू देत. सध्या पाण्याचा प्रश्न खूप चालू खूप आहे, कारण खूप लोकॅलिटी वाढत आहे, हो. बिल्डिंग्स वाढत आहे. अगदी. बिल्डिंग्स मध्ये पाणी हा समस्या खूप आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. अगदी. तेही आपण सॉल्व्ह करतो. भाऊंच्या मार्फतच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि असं एका कॉलवरती आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. दुसऱ्या दिवशी लगेच कॉल प्रॉब्लेम वा 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 वा. ठीक आहे, तुमचं नागरिकांसाठी काम करायची इच्छा आहे, इच्छा आहे. तर मग तुम्ही त्यामुळं अपक्ष उभे राहिलेले आहात आणि नागरिकांसाठी हा विशेष तुमचं त्याबद्दल अभिनंदन. अच्छा, मी विशेष तुम्ही उल्लेख केला म्हणून मी हा मुद्दा काढला. आपल्या म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्यासाठी तुम्ही ज्या विभागासाठी ज्या एरियासाठी तुम्ही लढताय, आता सुद्धा त्याचे 4 भाग झालेले आहेत, तर त्याच विभागामधलं तुम्ही असल्या तर लोकांना तुम्ही सहज उपलब्ध असणार आहे. हा मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटला. तर ताई मला हे विचारायचं तुम्हाला की जसं तुम्हाला एक अनुभव आहे की तुमचे मिस्टर पक्षामध्ये काम केलेले आहेत, संलग्न असतील, अगदी पदावर नसतील वगैरे, ठीक आहे. आता जर आपण बघितले मोठे मोठे पक्षातले पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहेत, पण तुम्ही तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला जर काही पडलं नाही किंवा तिकीट मिळालं नसेल पण तुम्हाला काम करायचं आहे, पण तुम्ही पक्ष सोडलेला जरी नसेल आता, पण तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला नाही, याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण का नागरिकांना हे खूप आवडतं. अपक्ष म्हणजे काय माहिती का, की एक तर तो पक्ष नाही तर मी अपक्ष असं. तर ह्याबद्दल सुद्धा तुमचं धन्यवाद. मला म्हणायचं काय की तुम्हाला काय वाटतं की पक्षामध्ये जर निवडणूक लढणं आणि अपक्ष निवडणूक लढणं, तर ह्याच्यामध्ये काय फरक पडेल? फरक आहे, पाठबळ आहे त्याचं. आता तुम्ही बघत आहात, मी अपक्ष उभी आहे, तर आम्ही दोघंच फिरत आहोत, आम्ही दोघं प्रचार करत आहोत. आणि पक्षामध्ये जी ताकद लावली जाते, ज्या मागे फिरल्या जातात सगळेजण, सगळे प्रचाराला जे कार्यकर्ते प्रचाराला येतात, त्यांना जसा रिस्पॉन्स मिळतो तसा अपक्षालाच मिळतो असा नाही. बरं, मला सांगा, आता जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही ते प्रभाग 11चे लोकल आहात, काय सगळ्यात मोठ्या समस्या त्या प्रभागाच्या आहेत? बघा, पुण्याचे एक काही समस्या असतील 10-15, तुमच्या प्रभागाच्या प्रायोरिटीप्रमाणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतंय की जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही दूर करू शकता? महिलांसाठी स्वच्छतागृह वा, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बर बर बर. तिथे अजूनही घराघरांमध्ये स्वच्छतागृह नाहीयेत. अच्छा. बाहेर आपल्या जे लोकल आहेत तिथे जावं लागतं पब्लिक मध्ये, आणि पब्लिक मध्ये जे आहेत ते खूप खूप घाण झालेले आहेत. अच्छा. स्वच्छता करणारे आहेत, पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि जी माती भुसभुशीत झालेली आहे त्याच्यामुळे घुस लागलेली आहे. अरे बापरे. त्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत. अरे बाप. दुसरं म्हणजे कचऱ्याचा प्रॉब्लेम खूप आहे. आणि जे कचरा वेचणाऱ्या महिला येतात त्या महिलांना मेन पगारच दिला जात नाही. ताई, तुम्ही हा फार महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे महानगरपालिकेतले कर्मचारी म्हणजे त्यांचे सुद्धा ते सुद्धा नागरिकच आहेत, बरोबर, तर त्यांचाही प्रॉब्लेम तुम्ही मांडताय आणि अगदी खरं मांडताय. कारण का मी महानगरपालिकेत काम करतो, त्यामुळं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तर सगळ्यात आणखीन मी पुढचा प्रश्न हाच विचारणार की महिला म्हणून महिलांसाठी काय करायचं, तर पहिला प्रॉब्लेम तुम्ही तोच सांगितला. आता मला एक वेगळा प्रश्न विचारतो की महिला सक्षमीकरण, तर पुण्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत महिलांचं काय परिस्थिती असं वाटतं पुण्यामध्ये आणि तुमच्या वॉर्डमध्ये? वॉर्डमध्ये सुरक्षेच्या बाबतीत चांगला प्रभाव आहे. अच्छा. की मुली शाळेत आहे, आपल्या मुली शाळेत जिथे जातात तिथे प्रत्येकाचं लक्ष आहे. कॅमेरे आपले आपण लावू शकतो तिथे. मुलींच्या शाळा आपल्या इथे भरपूर आहेत. त्या मुलींच्या शाळेमध्ये बरेचसे कार्यक्रम योजले जातात. आपण पुढे चालून योजता येईल, जेणेकरून मुलांना कळेल किल्ले काय आहेत, मावळे आपले काय होते, शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता तो कळेल. आज जो इतिहास आपल्याला पिक्चर मधून कळतोय, मूवी मधून कळतोय, तो समोरासमोर कळेल. आपल्याला ती सांगायची गरज लागते आज की हे कोण होते, सुभाषचंद्र बोस कोण होते, हे सांगावं लागतं. कारण इंग्लिश मिडियमला आहेत मुलं, त्यांना माहित नाहीये. माझी मुलगी ही जिल्हा परिषदच्या शाळेत शिकते. थांबा 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 मित्रांनो, हे माझ्यासाठी काय काय जे मुद्दे आहेत ना, त्यामुळे मी त्यांना थांबून तुमच्याकडे येणार आहे.
स्वतः म्हणजे जे म्हणतात ना की स्वतः सेटिंग विथ एन एक्झाम्पल, स्वतःचं उदाहरण देऊन ते सेट करतात. जिल्हा परिषदमध्ये का टाकावं वाटलं तुम्हाला? माझी मुलगी महेश विद्यालयामध्ये शिकत होती, बर. पण तिचा जो रेशो होता की त्या मुलांमध्येच राहणं, त्या मुलांमध्येच वागणं, तिला लोकॅलिटी ही काही माहिती बर बर ते समजण्यासाठी, ते शिकण्यासाठी, जनरल नॉलेज तिला माहीत पडण्यासाठी मी तिला महेश विद्यालयामध्ये काढून तुम्ही काढून मी तिला जिल्हा परिषदच्या किती विद्यार्थी शाळेत आहेत? पंडित दीनदयाळ मध्ये आज ती 10वीत मध्ये आहे. वा बर बर वा वा छान 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 छान. म्हणजे हे माझ्यासाठी सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि इतकं धाडसी डिसिजन म्हणजे भरपूर म्हणजे हे काय अपक्ष उभे राहणं जे पहिलंच धाडसी डिसिजन नाही आहे, तुम्ही हे डिसिजन घेत आले. एकच मुलगी आहे? नाही, मला 2 मुली आहेत. एक पंडित दीनदयाळ मध्ये आहे, ती आता 10वीला आहे मोठी, आणि छोटी पंडितराव आगाशे मध्ये आहे, ती 3रीला आहे. बर 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 ठीक आहे. आणि मुली आहेत लक्ष्मी सरस्वती असं म्हणू आपण. तर ताई हे सगळे डिसिजन चांगले आहेत आणि तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे लोकली सुद्धा तुम्हाला मुद्दे माहिती आहेत. बरोबर. तिथे त्या एरियामध्ये राहताय, त्या एरियामधलं सांगताय, खास करून स्लम एरियाचं तुम्ही केळेवाडी तर केळेवाडी ह्या एरियाबद्दल तुम्ही म्हणताय. तुम्ही बोलताना सहजपणे एका मुद्द्यावरनं दुसऱ्यावर गेलात, त्यामुळं मी मुद्दा ठळक लोकांसमोर यावं म्हणून तुम्ही इतिहास लोकांपूर्वी म्हणजे यायला पाहिजे. पिक्चरमध्ये ते पिक्चरायझेशन करण्याच्या नादामध्ये थोडासा इतिहास तोडला मरोडला जाऊ शकतो, झालेलं आहे असं, आणि मागे त्याच्याबद्दल लोक बोलतात सुद्धा. तर मग त्यांना मुलांना कळण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करणार आहात का तुम्ही? हो, आपण संस्कार वर्ग घेऊ शकतो. आपण त्यांना काही माहिती देण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस देऊ शकतो. त्यांच्यासाठी पण आपण देऊ शकतो. आता ग्राउंडचा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी ग्राउंडचा. आपल्या इथे ग्राउंडच नाहीये, कारण बिल्डिंग्स वाढत चाललेले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या इथं क्रिकेट हे चालू केलेलं आहे. मुलांचा खूप छान रिस्पॉन्स येतोय आपल्याला, पण आपल्यासाठी ग्राउंडच नाहीये. ते महत्वाचं आहे. ते करण्यासाठी मी खूप प्रयत्न करेल आणि करूनच राहील असं मला वाटतं. मग त्यासाठी तुमचं बॅट हे चिन्ह त्यासाठी त्यासाठी माझं बॅट. वा 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 वा. आणि पहिलंच तुमची निवडणूक ही पहिलीच निवडणूक आहे. पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामुळं अजून म्हणजे जे राजकारणामधलं जे डर्टी पॉलिटिक्स म्हणतात त्याचं अजून तुम्हाला पोचली नाही असे आम्ही आशा करतो. एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला मी, मुद्दाम का विचारतोय की तुम्ही जरी आत्ता उभे राहिलेले आहात इलेक्शनसाठी, पण एवढे इलेक्शन बघितलेले आहेत तुम्ही वोटिंग केलेलं आहे, तुमचं दुबार वगैरे असं काही झालेलं नाही ना अजूनपर्यंत? बरं. तर मला म्हणायचं काय की 2019 नंतर पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आहे. तर ह्या बदललेल्या परिस्थिती तुम्हाला म्हणजे आता तुम्ही त्यामध्ये शिरताय, म्हणजे सगळं गढूळ झालेलं आहे. तर ह्यामध्ये शिरताना अगोदरची भूमिका काय आणि तुम्ही स्वतःला ह्या सगळ्या गढूळ होण्यापासून कसं वाचवणार, हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मेन म्हणजे मला नगरसेवकाची जी व्याख्या आहे, जी लोक आता मी गेले तर म्हणतात की आता तुम्ही येताल पण 5 वर्ष तुम्ही इथे फिरकणार पण नाही, ही मला बदलायची आहे. वा. मला महिना टू महिना तर मी एक फेरी त्यांच्याकडे असणार आणि मला जमेल तसं मी सांगेल की व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही जोडा आणि तुम्ही समस्या काय आहे ते विचारा प्रत्येकाला, आणि ती प्रत्येकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. मी तिथं स्वतः जाईल आणि मी तिथं स्वतः बघेल. आता शेवटचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की ज्याला म्हणतात ना की जाहीरनामा असतो, वचननामा, जाहीरनामा आता, आणि त्याला इंग्लिशमध्ये मॅनिफेस्टो, म्हणजे तुम्ही काय हे करता त्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार केला आहे का? ते पर्यावरणाचा विचार करूनच मी सांगितलं की जो कचऱ्याचा समस्या आहे आपल्या, त्या महिला ज्या येतात ना माझ्या दारावरती, त्यांना हँडग्लोव्ज नाहीये, त्यांना रेनकोट्स नाहीये, त्यांना कॅब्स नाहीये, त्या पावसामध्ये अशाच फिरत असतात आणि त्या अशाच येतात कचरा घ्यायला. आणि काही महिलाच वेगवेगळा कचरा करून देतातच असं नाहीये, काही महिला घाई मध्ये एकत्र कचरा देतात, त्याच हाताने वेगवेगळं करतात. अरे बापरे. बर. आणि त्यात पोचवतात. अच्छा.
त्याच्यातून त्यांची नाईलाज आहे म्हणून समस्या तुम्ही आहे की 4 घरातून कचरा मिळेलच असं नाहीये, बरोबर आहे. 2च घरातून मिळतो आणि मग तो 2 घरातला पैसे ते त्यांना पगार म्हणून असतो, बरोबर आहे, माहिती आहे, कल्पना. त्यामुळे ते स्वच्छता. कंटाळाही करतात बर बर. येण्याचा. आणि वेळ म्हणजे की आज वेगळी आली की परवा वेगळी आलेली असते महिला, कारण त्यांना पगारच नाही. नाही, माझा मुद्दा जेव्हा पर्यावरण म्हटलं ना, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की कचऱ्याशी पर्यावरणाशी संबंधित आहे. मला झाड आहे, हो. आणि लागवड याबद्दल बोलायचं, कारण का आपला कोथरूड हा डोंगराळ भाग सुद्धा कडेनं आहे. तुम्ही बघितलं तर जो तो येईल वाढदिवसाच्या दिवशी असेल किंवा दुःख असेल तर ते झाडं लावायला येतात. आपल्या टेकडीच्या इथे झाडे खूप लावली जातात. बर. ही झाडाची समस्या आम्हीही लॉकडाऊन मध्ये मी असो, माझे मिस्टर असो, माझ्या दोन्ही मुली आहेत, वा. आम्ही झाडं लावली. वा वा वा. आमच्या टेकडीवरती आम्ही झाडं भरपूर लावली. त्याच्याबरोबर आपल्या टेकडीवरती फिरणारे जे लोक आहेत तीही झाडं लावतात, पाणी घालतात डेली त्याच्यावरती. आमचं तिथं जाणं असतं वॉकला. आपल्या इथे इतकं सौंदर्य असताना लोक बाहेरून येतात, तर आपण स्वतः का नाही जाऊ शकत. वा वा. ताई, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या मतदारांना अजून एकदा आव्हान करा आणि तुमच्या चिन्हासहित त्यांना सांगा, तुमच्या पूर्ण नावासहित. मी पूजा भूषण शिर्के, प्रभाग क्रमांक 11, रामबा कॉलनी, शीतलनगर मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे. क गट 7व्या नंबरला माझं चिन्ह आहे बॅट. स्थानिक उमेदवार असल्यामुळे पुढे दाखवा बॅट अशी पुढे. अगदी स्थानिक उमेदवार असल्यामुळे तुम्ही एक संधी देऊन बघा. वा. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आमचं चॅनल बघत राहा. आज विवेक वेलणकरांचे सुद्धा पॉडकास्ट येणार आहे आणि आम्ही जसं जे उमेदवार आहेत त्यांचं जसं पॉडकास्ट तुमच्यासमोर आणतो, त्यांचं मत तुमच्यासमोर आणतो, तसं पुण्यातले काय एक्सपर्ट्स आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे या इलेक्शनबद्दल असू द्यात किंवा जाहीरनामे असू द्यात किंवा प्रॉब्लेमबद्दल असू द्या, ते बघत राहा. आणि आमच्या खाली सुद्धा तुम्हाला पूजा शिर्के मॅडम हे कसं वाटलं आणि कोण कोण मतदान करणारे हे सुद्धा कॉमेंट, अर्थात तुमचं म्हणजे ओपन करू नका, पण योग्य माणसांना मतदान करा, पण कॉमेंट करायला विसरू नका. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.